नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची। आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। विटा मायनी बसवर अज्ञातांकडून दगडफेक। रविवारी रात्री 8:30ची घटना। अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद। रविवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास मायनी विटा या मुक्कामी बसवर मायनी हद्दीतील पाटोळे वस्तीनजीक अज्ञातांनी विटा आगाराच्या एसटी बसवर दगडफेक करून एसटी बसच्या काचा फोडून अज्ञात फरार झाले। या घटनेची तक्रार चालक सतीश मदने यांनी वडूज पोलीस ठाणे येथे दिली आहे। याबाबत वडूज पोलीस ठाणे बस चालक सतीश मदने व वाहक सागर गुरव यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती। विटा आगाराची मायनी मुक्कामी बस चालक सतीश मदने व वाहक सागर गुरव हे रात्री 8:30च्या सुमारास घेऊन येत असताना मायनी तालुका खटाव गावाच्या हद्दीतील पाटोळे वस्तीनजीक बस आली असता त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडून बसचे नुकसान केले व अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाले। त्यानंतर झालेल्या प्रकाराची माहिती चालक यांनी विटा आगार प्रमुखांना दूरध्वनीवरून सांगितली व वरिष्ठांच्या सूचनेनुसार बस मायनी पोलीस दूर क्षेत्रामध्ये घेऊन आले। मात्र दूर क्षेत्रामध्ये बीट अंमलदार नसल्याने सदर घटनेची नोंद वडूज तालुका खटाव पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। यावेळी वाहक चालक यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला। सदर घटनेने या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक वेळा या मार्गावर गाड्या अडवणं, गाड्यांचा पाठलाग करणं असे प्रकार सतत घडताना दिसतात। मात्र तरी आजपर्यंत अशा घटनांमध्ये कोणालाही अटक झाली नसल्याचं समजतं। त्यामुळे दिवसेंदिवस असे प्रकार वाढतात। त्यामुळे संबंधित विभागाने अशा अज्ञात व्यक्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहक चालकांकडून होत आहे। प्रतिनिधी शिल्पा कुंभार। आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।